परमपूज्य सद्गुरू स्वामी कृष्णानंदजी महाराज यांचं 15/12/2023 रोजी मुंबई इथं छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर आगमन झालं। सद्गुरू कबीर सेनेचे अध्यक्ष आचार्य कुणाल स्वामी, महात्मा संघमित्रानंदजी हे सद्गुरू सोबत आले। सद्विप्र समाज सेवा पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष मनीष गोस्वामी, सद्गुरू कबीर सेना पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष चुन्नीलाल शुक्लाजी, भैरव सिंग शेखावत, राष्ट्रीय उपसंघटक आचार्य जनेश्वर स्वामी, आचार्य जयंत तायडे, रामकुमार व शेखावत यांनी सद्गुरूंचं स्वागत करून सन्मानानं आश्रमात आणलं। सद्गुरुधाम आश्रम वारलीपाडा ग्राम शिरोळ इथं नित्य संध्यापाठ, ध्यान साधना, हवन, शिवकीर्तन, भजन संध्या तसंच सद्गुरू आशीर्वचन हा कार्यक्रम होणार आहे। पूज्य सद्गुरुदेव हे स्वदीप समाज सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत। मानवाच्या सर्वांगीण विकासाकरता ध्यान साधनेच्या माध्यमातून जनतेला ध्यान साधनेविषयी ज्ञानाची माहिती देऊन प्रेरित करतात। सद्गुरुधाम वारलीपाडा इथं दिनांक 29, 30 व 31 डिसेंबर या कालावधीत 108 कुंडीय श्री लक्ष्मीनारायण महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं। भारतातील सर्व प्रांतातून अनेक साधक बहुसंख्येने या यज्ञात सहभागी होतील। सर्व सद्विप्र साधकांना नम्र आवाहन करण्यात येतं की आपण सद्गुरू सान्निध्याचा लाभ घ्यावा व आपले दैहिक, भौतिक व आदिदैविक दुर्धर प्रारब्धापासून मुक्त होऊन उज्ज्वल व समृद्ध जीवन जगावं। सद्गुरूंच्या नित्य आशीर्वाचनाचा लाभ घेण्याकरता अनेक साधक आश्रमात आलेले आहेत, अशी माहिती राष्ट्रीय संघटक आचार्य सुनीलजी आणि राष्ट्रीय उपसंघटक आचार्य जनेश्वरजी यांनी दिली असून महाराष्ट्रातील साधकांनी सद्गुरू कृष्णानंदजी महाराजांच्या प्रवचनाचाही लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलं। मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक।